नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या हिरव्यागार दोडक्यांचा ठेचा बनवणार आहोत. त्यासाठी बघा मी इथे दोडके घेतलेले आहेत, जे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत, हे भाजलेले शेंगदाणे आहेत. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. आता सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यातून ओबडधोबड वाटून घेणार आहे आणि त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेणार आहे. आता बघा इथे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत आणि आता लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे. आता हे वाटण बनवून झाल्यानंतर आपल्याला हे दोडके किसून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी बघा पिलरच्या साहाय्याने या दोडक्यांच्या अशा शिरा काढून घेणार आहे आणि नंतर मग ते छान किसून घेणार आहे. आता दोडक्याचा ठेचा म्हटलं की ठेचून केला जाणारा पदार्थ असं मानलं जातं, पण पाटा वरवंटा अवेलेबल नसल्यामुळे मी आता इथे हे दोडके किसणीच्या साहाय्याने किसून मग त्याचा ठेचा बनवणार आहे. याची चवसुद्धा छान लागते, पण पाट्या वरवंट्याची सर कशाला येत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. बघा अशा पद्धतीने मी पिलरच्या साहाय्याने मस्त दोडक्याच्या शिरा काढून आता हे दोडके किसून घेणार आहे. हिरव्यागार दोडक्याचा ठेचा हा अगदी कमी साहित्यात तयार होतो, पण याची चव मात्र भारी लागते. बघा एकदम मस्त आपल्याला हा दोडका असा किसून घ्यायचा आहे. सगळे दोडके किसून झाले की मग आपण त्याचा छान ठेचा बनवणार आहोत. इथे सगळे दोडके मी अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत. आता गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल ओतूयात. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकूयात. कढीपत्ता छान तडतडला की मोहरी आणि त्यानंतर जिरे टाकूयात. आता त्यानंतर आपण हिंगसुद्धा टाकूयात आणि फोडणी छान तडतडू देऊयात. त्यानंतर बघा कांदा टाकूयात. आता कांदा आपल्याला छान लाल सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान कांदासुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. असा बघा आपला कांदासुद्धा छान परतून झाला आहे. आता हा परतवत असतानाच मी यात मीठ टाकलेले होते. त्यानंतर मी हळद टाकलेली आहे. हळद मी आत्ता टाकली कारण मग कांदा एवढा लाल पडतेपर्यंत ना हळद जळून जाते, म्हणून फोडणीच्या नंतर हळद टाकायची. आता बघा त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची जी आपण वाटून घेतली होती ती सुद्धा यात टाकून छान एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आणि ते सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे. फोडणी छान परतवून घेतली की भाजीला छान टेस्ट येते. अशा पद्धतीने बघा सगळं आपल्याला छान एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण किसून घेतलेला दोडका त्यामध्ये टाकणार आहोत आणि तो सुद्धा परतवून घेणार आहोत. आता या भाजीला ना पाणी टाकायची गरज पडत नाही, कारण दोडका हा पाणीदारच असतो, म्हणजे दोडक्याला आपोआप पाणी सुटतं आणि त्या पाण्यावरच ही भाजी शिजली जाते. त्यामुळे मग पाणी टाकायची गरज अजिबात पडत नाही. दोडका तसा हा पचायला हलका असतो आणि त्यात पाण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते. आता पावसाळ्यात जास्त पालेभाज्या आपल्याला अशा चांगल्या मिळत नाहीत, मग आपण फळभाज्याच आणतो, जसं की दोडका, दुधी भोपळा. मग त्याच्या सारख्या एकच प्रकारे भाज्या केल्या की मग त्या खाऊ वाटत नाहीत, म्हणून मग दोडक्याचा ठेचा, दोडक्याचे काळ्या वाटणाचे कालवण असे पदार्थ आपण बनवत असतो. आता बघा 10 ते 15 मिनिट यावर झाकण ठेवून मी हा दोडका छान शिजवून घेणार आहे. 10 ते 15 मिनिटानंतर बघा मस्त हिरवागार आपला हा दोडका छान शिजलेला आहे. चवीला खूप अप्रतिम लागतो, एकदम छान बनतो.
आता गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी यासोबत हा दोडका ना खूप छान लागतो. त्यानंतर आपल्याला याच्यावरून ओबडधोबड वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि कोथिंबीर सुद्धा टाकायची आहे. आता परत मी एकजीव करून घेत आहे, परतवून घेत आहे आणि त्यानंतर वरून कोथिंबीर टाकलेली आहे. बघा, छान असा दोडक्याचा ठेचा आपला तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.